खाली बघितलं Oh,
तुझी संगती झाली अमोचे झाली अमोचे
सोपाने ये की
आजच्या रोजी ते तू म्हणतो बघ मला हे पाहिजे म्हणतो ते मारत राहायचं माझं असतं रे फक्त तुम्ही बसताय Thank you.
तुझी ये संगती झाली आमचे निस्योटी, तुझी ये संगती झाली आमचे निस्योटी, नाही देखील तेरी भोग सुखाचे सोयी, घरी ताकाचे सरोवर येथे नवणताचे पूर, नाही देखील तेरे भोग सुखाचे सोयी, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील तेरे भोग सुखाचे सोहळा. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरदि प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठो तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गं.
रामा पुरुषोत्तमा नरहरी नारायण केशवा गरुडध्वजा गुणनिधि दामोदरा माधव हे कृष्णा कमलापते यदुपते सीतापते चराचरपते वैकुंठाधिपते लक्ष्मीपते पाहि मां. किती गरम झालंय अधो किती गरम झाले बघा आता. देवगर्भ जननो आपल्या गावचे सांग निघलेल्या ठिकाणी अधो देवकी देवगर्भ जननो गोपी दुहे वर्धन माया पुत्र जीवतापहरणो गोवर्धनो मारणो कंसच्छेदनो कौरवादिहरणो कौन्तेयस पालनो एतत् भागवत काय झालं, काय म्हटलं सर? कचितो काय म्हटलं सर? काय निघलं का? श्रीकृष्ण इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम ले तब प्राण तन से निकले. फोन काढ. एक भक्त की है अर्जी नहीं खुद गरज की है अर्जी. एक भक्त की है अर्जी नहीं खुद गरज की है अर्जी. आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभे. तुझी संगती झाली आमची निश्चिंती. तुझी संगती झाली आमची निश्चिंती. नाही देखिले तिने भोग सुखाचे सोहळे. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री जनावर आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक लोकराजा शिव छत्रपतींना वंदन करून आणि उपस्थित श्रोतृजनांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो.
आपल्या या अत्यंत अभिनव अशा नाम सप्ताहामध्ये भगवत चरणी सेवा समर्पित करण्याचा हा चांगला योग समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने, समस्त सप्ताह कमिटी मंडळाच्या वतीने, त्याच पद्धतीनं समस्त महाराष्ट्रावर कथाकारांवर, कीर्तनकारांवर आणि कलाकारांवर प्रेम करणारे एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व आपल्या परिसराचं किंवा गावचं वैभव विभक्त करायला आमचे दयानंद पाटील खरं तर यांच्याचमुळे आपल्या गावामध्ये येण्याचा हा योग प्राप्त झाला. या प्राप्त योगातून भगवत चरणी सेवा समर्पित करण्याच्या निमित्तानं जो अभंग मी आज आपल्या समोर गायला, तो अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर, भक्ती सागर, वैराग्याचं शिखर, श्रीमंत ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिली गेली आहे. असे देवमान्य संत, संत मान्य संत, जगतमान्य संत जगद्गुरु श्री तुकोबराय श्री महाराजांचा संपूर्ण विश्वाला इंद्रायणी वाते इतकाच पवित्र आणि पुनीत करणारा गोड अभंग तुमच्या सर्वांच्या सेवेकरता या ठिकाणी उपस्थित केला. तिच्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय भगवंताच्या संगतीमध्ये गोपाळांच्या जीवनामध्ये जो अनुभव आला, त्या अनुभवाचं चिंतन महाराज या ठिकाणी करताय. त्या अभंगाचं पूर्णवेळ चिंतन आज आपल्याला आपल्या संकल्पित वेळेमध्ये करायचंय. हरिभक्त प्रयण प्रतापरावजी पाटील यांच्या योग्य आणि कुशल अशा मार्गदर्शनानं गेली 13 वर्षापासून चालत असलेला हा अखंड परिणाम सप्ताह शेवटच्या दिवसावर येऊन ठेपलाय. आजची काल्याची कीर्तनाची सेवा आहे. वारकरी संप्रदायामध्ये विचार करत असताना दादा, वारकरी संप्रदायामध्ये उत्सव कुठलाही असू द्या, तो उत्सव एका दिवसाचा असो, तो उत्सव 2 दिवसाचा असो, तो उत्सव 8 दिवसाचा असो किंवा तो उत्सव चातुर्मासाचा असो, त्या उत्सवाची सांगता आपल्याला काल्याच्या कीर्तनानं करावी लागते असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. जसं गाव आल्यानंतर प्रवास संपतो, ढेकर दिल्यानंतर जेवण संपतं, यज्ञामध्ये पूर्णावती झाल्यानंतर यज्ञ संपतो, तसं काल्याचं कीर्तन झालं म्हणजे सप्ताहाची सांगता समाप्ती नाही. बरं, माझं चिंतन थोडंसं अवधानपूर्वक आहे का, म्हणजे आजचं कीर्तन तुमच्या चांगलं पत्नी पडेल आणि अवधान जर खंडित केलं तर समजण्यामध्ये प्रश्न निर्माण होईल. कारण बऱ्याचदा आपण जीवन जगत असताना असं म्हणत असतो, आमच्या नामसप्ताहाची समाप्ती झाली, आमच्या पारायणाची समाप्ती झाली. संतोष महाराज, नामसप्ताहाची आणि पारायणाची कधीही समाप्ती होत नसते. बरोबर, समाप्ती जर झाली तर ती फक्त तुमची नामचीच होत असते. पण काही माणसं मला प्रश्न विचारतील, महाराज परमार्थाची जर कुठे समाप्ती होत नसेल, परमार्थाचा जर कुठे शेवट होत नसेल, तर आम्ही आमच्या प्रपंचातला अमूल्य वेळ खर्च करून परमार्थ तरी का करावा? अरे, परमार्थाचा जर कुठे शेवटच होत नसेल, आम्ही परमार्थ का करावा? आम्ही काल्याचं कीर्तन का ऐकावं? त्याचं उत्तर मी तुम्हाला देईल. बघा, समाप्ती या शब्दाचा अर्थ जर तुम्ही कधी पाहण्याचा प्रयत्न केला तर शास्त्रकार समाप्ती शब्दाचा अर्थ आपल्याला शिकवताय सम्यक अधिक आप्ती बरोबर समाप्ती. सम्यक म्हणजे ज्ञान आणि आप्ती म्हणजे प्राप्त. जोपर्यंत आम्हा सर्वसामान्य जीवाला परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती होणार नाही, तोपर्यंत आपण सांगता म्हणून काल्याचं कीर्तन करावं, समाप्ती म्हणून नाही. बरोबर? ज्या दिवशी आपल्याला परोक्ष ज्ञान कळेल, ज्या दिवशी आपल्याला अपरोक्ष काय हे कळेल, ज्या दिवशी आपल्याला देव कळेल, त्या दिवशी आपल्याला परमार्थाची समाप्ती करता येईल. अजून आपल्याला जर परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान कळालं नसेल, अजून जर आपल्याला देव कोण आहे हे कळालं नसेल, अरे देव कोण आहे, कोणाला देव म्हणावं? अरे, खाणं आपल्या हातात आहे, पचवणं ज्याच्या हातात आहे त्याला देव असं म्हणतात. गाडी घेणं आपल्या हातात आहे, त्याच गाडीवरती बसून घरापर्यंत पोहोचतं करणं ज्याच्या हातात आहे, दादा त्याला देव नाम कृष्ण असं म्हणतात. झोपणं आपल्या हातात आहे, झोपेतून उठवायचं की नाही हे ज्याच्या हातात आहे, दादा त्याला देव असं म्हणतात. पडीक पडलेली जमीन सुपीक बनवायची की नाही हे ज्याच्या हातात आहे, दादा त्याला देव असं म्हणतात. हिरव्या दनाचं दान दिलं त्यानं, वसणाचं रान झालं जी, आर मातीच्या पोटात आसमानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या मिनमिनत्या दिव्याला तू सागर घाल, या तळमळत्या जीवाला जे जाणीव होऊन, या रगरगत्या भुईला घामाचं मोड
म्हणावं. कान आपल्या हातात आहे, फसवणं ज्याच्या हातात आहे त्याला देव असं म्हणावं. ज्या दिवशी तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला देव कळेल त्या दिवशी दादा आपल्या परमार्थाची समाप्ती होईल. ज्या दिवशी आपल्याला परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान कळेल त्या दिवशी आपल्या परमार्थाची समाप्ती होईल. अजूनपर्यंत आपल्याला देव कळाला नसेल, अजूनपर्यंत आपल्याला परोक्ष अपरोक्ष ज्ञान कळालं नसेल, म्हणून आपण सांगता म्हणूनच काल्याचं कीर्तन करावं, समाप्ती म्हणून नाही. आणि आजच्या कीर्तनाचा विषय पाहत असताना इतर कीर्तनाचा विषय वेगळा आहे, इतर कीर्तनाचा विधी वेगळा आहे आणि आजच्या कीर्तनाचा विधी वेगळा आहे. इतर कीर्तनामध्ये तुम्हाला भक्तीबद्दल, ज्ञानाबद्दल आणि वैराग्याबद्दल बोलता येऊ शकतं, परंतु आजच्या कीर्तनाचा विषय जर आपण पाहिला, गायन विषयाला जरा पकडतो असं मी जरा भगवान कृष्ण बसल्या पाठ परमात्मा हे जे चरित्र करतो त्या चरित्राचा विचार आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला काल्याच्या दिवशी करावा लागतो. काला 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 म्हणजे तरी काय मी तुम्हाला सांगेल बघा. अनेक पदार्थ ज्या ठिकाणी एकवटले जातात दादा त्याला काला असं म्हणतात. आपल्या अस्तित्वाची, आपल्या स्वरूपाची जी माणसं ओळख विसरत आहे त्यालाच काल्यामध्ये समरस होता येतं. काल्यामध्ये समरस होण्याकरता दादा फार ताकद लागते. बरं ऐका तुम्ही प्रेमानं मी सांगेल तुम्हाला, काल्यामध्ये सहभागी होण्याकरता फार ताकद लागते. आपण किती मोठे आहोत, आपण किती श्रीमंत आहोत, आपल्याला किती लोक ओळखतात याचा विसर पडावा लागतो. त्यावेळेला माणसं काल्यामध्ये समरस होऊ शकतात, सगळा विसर पडावा लागतो. अरे संत महात्म्यांचा जर आपण विचार पाहिला तर संत महात्म्यांच्या जीवनाचा विचार जर आपण पाहिला तर मला असं वाटतंय विश्वमौली ज्ञानोबा हे काश्मीरी शैवागमाची अनुयायी आहे. नामदेव राय केशी राजाचे उपासक आहे. नामा म्हणे केशव राजा केला नेम साधारी माझा. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं जीवन तर अलौकिक जीवन आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज दत्त संप्रदायाचे आहेत. त्यांनी आपल्या जीवनामध्ये काम केलं योग संप्रदायाचं आणि हातामध्ये भगवी पताका घेऊन निघाले पंढरीच्या वारीला. जगद्गुरु तुकोबरायांचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबराय हे चैतन्य संप्रदायाचे आहे. हे सगळे संत वेगवेगळ्या संप्रदायाचे असताना
काला करण्याकरता सगळे संत एका ठिकाणी आले. काला करण्याकरता एका ठिकाणी आले त्याचं कारण आहे, पूर्वी काल्याची जी परंपरा आहे, मला असं वाटतंय ती काल्याची परंपरा ती यमुनेची आहे का? पूर्वी यमुनेमध्येच काला केला जात होता, परंतु आज काल्याची परंपरा पाहत असताना तो यमुनेचा काला चंद्रभागेमध्ये सुद्धा केला जातो. परंतु चंद्रभागेमध्ये तो काला करण्याकरता वेगवेगळे संत, वेगवेगळ्या संप्रदायाचे संत आपापलं पद सोडून, आपण किती श्रीमंत आहोत, आपण किती मोठे आहोत, हे सगळे पद सोडून सर्व संत महात्मे अर्थात चंद्रभागेमध्ये आले आणि चंद्रभागेच्या ठिकाणी सर्व संत मांदी आळींनी सुंदर असा काला केला. ज्ञानोबा माऊली तुका, ज्ञानोबा माऊली तुका, ज्ञानोबा माऊली तुका. एक चिताडी झाली चंद्रभागे वालवाटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्यावाटी. ज्ञानोबा माऊली तुका, ज्ञानोबा माऊली तुका. काला 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 म्हणजे तरी काय? काल्याच्या संबंधानं वेगवेगळ्या क्षेत्राला आपल्याला वेगवेगळे शब्द देता येतील. आजचं काल्याचं कीर्तन आहे म्हणजे पारमार्थिकाच्या दृष्टीने मला असं वाटतंय प्रसादाचं कीर्तन आहे. आज काल्याचं कीर्तन आहे म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने सुगीचं कीर्तन आहे. आणि आजचं काल्याचं कीर्तन आहे म्हणजे नोकरदाराच्या दृष्टीने आजचा पगाराचा दिवस आहे. गेले 8 दिवस जे आपण काम करत असतो, 8 दिवस जी आपण सेवा करत असतो, 8 दिवस जी आपण साधना करत असतो, कुणी गायनाची साधना केली असेल, कुणी वादनाची साधना केली असेल, कुणी अन्नदानाची सेवा केली असेल, कुण्या नामसप्ताहामध्ये हा धर्ममंडळ धाडून घेण्याचं काम केलं असेल, जी सेवा 7 दिवस आपण केलेली असते त्या सेवेचा परिपाक आज आपल्याला काल्याच्या रूपानं अर्थात मिळत असतो, प्रसादाच्या रूपानं आपल्याला मिळत असतो. परंतु आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रसाद मिळाल्यानंतर नेमकं होतं काय? प्रसाद जीवनामध्ये नेमकं काय देतो आपल्याला, त्याचं शास्त्रकार उत्तर देता येतं. प्रसादे सर्व दुःखाला हा निरशोपचारे. एकदा जर काल्याचा प्रसाद आपल्या हातामध्ये पडला तर जीवनातलं सगळं दुःख निघून जात असतात. म्हणून काल्याचं कीर्तन आपल्या जीवनातील दुःख मिटवण्याकरता निश्चित रूपाने आपण श्रवण केलं पाहिजे. आणखी काल्याचा प्रसाद आपल्याला काय देतो? प्रसन्न चेतसो. शास्त्रकार असं म्हणतात, आपल्या चित्ताला प्रसन्नता देण्याचं काम काल्याचा प्रसाद करत असतो. म्हणजे आजचं काल्याचं कीर्तन आहे म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे, प्रसादाचं कीर्तन आहे. वैकुंठवासी हरिभक्त प्राय परमपूज्य विठ्ठल बाबा घुले पाठामध्ये नेहमी एक वाक्य बोलायचे, प्रसाद 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 म्हणजे तरी काय? प्रसाद असतो प्रसन्नता. आपल्या चित्ताला नेहमी प्रसन्नता देत असतो दादा, त्याला काला असं म्हणतात. आणि काल्याच्या दिवशी दादा सगळीकडे प्रसन्नता असते. आज इतर कीर्तनापेक्षा काल्याच्या कीर्तनाची प्रसन्नता काय वेगळीच असते ना, वेगळीच असते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज आनंद आहे. आज गावातील सासू सुनांना आनंद आहे, गावातील मुलीला आणि आईला सुद्धा आनंद आहे, गावातील लहान मुलाला आनंद आहे, गावातील थोरांना सुद्धा आनंद आहे. अर्थात काल्याच्या कीर्तनामध्ये सगळी माणसं आज आनंदित असतात. त्याचं कारण या जगाच्या संबंधानं विचार करत असताना संत महात्मे सांगतायत, या जगामध्ये दादा 3 प्रकारचे लोक राहतात. प्रकाराचे 3 जगामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात. काही लोक या मूर्ती लोकांमध्ये सत्वगुणी आहेत, काही लोक या जगामध्ये रजोगुणी आहेत आणि काही लोक या जगामध्ये दादा तमोगुणी आहेत. आपलं गाव सुद्धा याला अपवाद नाही. आपल्या गावामध्ये सुद्धा काही माणसं रजोगुणी आहेत,
काही माणसं तमोगुणी आहेत आणि काही माणसं सत्वगुणी आहेत. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर किंवा काल्याचा प्रसाद मिळाल्यानंतर गावातील सत्वगुणी माणसं प्रसन्न होत असतात. काल्याचा प्रसाद मिळाल्यानंतर गावातील रजोगुणी माणसं प्रसन्न किंवा आनंदित होत असतात आणि गावातील काल्याचा प्रसाद मिळाल्यानंतर मला असं वाटतंय गावातील तमोगुणी माणसं सुद्धा आनंदित होत असतात. परंतु काही पारमार्थाचे माणसं मला प्रश्न विचारतील, महाराज काल्याचा प्रसाद मिळवल्यानंतर गावातील सत्वगुणी माणसं आनंदित होतील याच्यात काय नवल आहे? सत्वगुणी माणसाला परमार्थ आवडतो, प्रसाद मिळाल्यानंतर ती माणसं आनंदित होणारच आहे. गावातील रजोगुणी माणसं सुद्धा प्रसन्न होत आहेत याच्यातही नवल नाही. परंतु काल्याचा प्रसाद मिळाल्यानंतर किंवा काल्याचा कीर्तन संपल्यानंतर गावातील तमोगुणी माणसं आनंदित का होतात? अरे ज्यांना कधी टाळ आवडत नाही, ज्यांना कधी भजन आवडत नाही, ज्यांना कधी कीर्तन आवडत नाही, ती माणसं काल्याचं कीर्तन झाल्यानंतर आनंदित का होतात? त्याचं कारण मी तुम्हाला देऊन जाईल. बघा, मला असं वाटतंय आज काल्याचं कीर्तन आहे, आज गावातील सत्वगुणी माणसं प्रसन्न आहेत. त्याचं कारण त्यांना भगवंताच्या हातानं प्रसाद मिळणार आहे म्हणून गावातील सत्वगुणी माणसं आनंदित आहेत. गावातील रजोगुणी माणसं आनंदित आहेत. त्याचं कारण रजोगुणी माणसाला भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र कानानं श्रवण करायला मिळणार आहे, भगवंताच्या बाललीला ऐकायला मिळणार आहे म्हणून गावातील रजोगुणी माणसं सुद्धा प्रसन्न आहेत आणि गावातील तमोगुणी माणसं सुद्धा आनंदित आहेत. त्याचं कारण 7 दिवस चाललेली कटकट आज बंद होणार आहे म्हणून गावातील तमोगुणी माणसं सुद्धा प्रसन्न किंवा आनंदित आहेत. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर सगळ्या माणसाला दादा या जगामध्ये आनंद होत असतो म्हणून काल्याचं कीर्तन आपल्याला प्रसन्नता किंवा आनंद देणारं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे दादा प्रसादाचं कीर्तन आहे. मला असं वाटतंय या मंडपातला आज दादा प्रत्येक वस्तू प्रसाद आहे. ऐकताय आपण? आज मंडपातली प्रत्येक वस्तू प्रसाद आहे. या ठिकाणी आता हे गाडगं आहे, बरोबर आहे? दही हंडी आपण लावली आहे. ती दही हंडी सोन्याची आहे का चांदीची आहे? मी जाऊ कोणी तुम्ही सांगा ना. दही हंडी कशाची आहे? मातीची आहे, खापराची आहे. आणि मला असं वाटतंय आपण 4-5 वाजता तिला फोडणार आहोत. किती वाजता? 11 वाजता. 11 वाजून 1 वाजता आपण तिला फोडणार आहोत. आणि मला हेही माहित आहे दही हंडी फोडल्यानंतर बऱ्याच लोकांची धावपळ सुद्धा होणार आहे ते खापरं घेण्याकरता, बरोबर आहे? आणि दही हंडीच्या खापराची ताकद अशी आहे महाराज, दही हंडीचा खापर जर उघडून आपण गुडघ्याला लावलं तर गुडघे अजिबात दुखत नाही. अरे बापरे बाप, आता दही हंडी फोडल्यानंतर बाया आपल्या नातूला होती जा एखादं खापर घेऊन. अरे दही हंडीचं ते आज खापर आहे. मला असं म्हणू द्या, तुमच्या गावामध्ये स्मशानभूमी किती आहे? इकडे स्मशानभूमीमध्ये सुद्धा खापरं असतील ना, परंतु आज स्मशानभूमीतल्या खापरांकडे कुणाचं लक्ष नाही, परंतु आज या खापराकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण आज हे खापर नाही तर आज खापर म्हणजे प्रसाद आहे. आज या मंडपातली प्रत्येक वस्तू प्रसाद आहे. दही हंडी सुद्धा प्रसाद आहे, दही हंडीतला खापर सुद्धा प्रसाद आहे. आज या मंडपातली माती सुद्धा प्रसाद आहे. फक्त खाऊ नका, तर माती खाणं चांगलं नाही. या मंडपातली प्रत्येक वस्तू प्रसाद आहे. दही हंडीचं खापर प्रसाद आहे. या मंडपातला दगड आज प्रसाद आहे. या मंडपात पक्वादाला उडालेली कणिक सुद्धा आज प्रसाद आहे. या मंडपातली दादा प्रत्येक वस्तू प्रसाद आहे. फक्त चपला सोडून, कारण प्रसाद म्हणून तुम्ही चपला घेऊन जा. मंडपातली प्रत्येक वस्तू प्रसाद आहे. परंतु प्रसाद मिळवण्याकरता दादा 4 गोष्टी असाव्या लागतात. प्रसाद मिळवण्याकरता प्रसाद दादा कुणालाही मिळत नाही. काला हा कुणीही करू शकत नाही. काल्याचा प्रसाद मिळवण्याकरता एकतर माणसाला देव व्हावं लागतं किंवा काल्याचा प्रसाद मिळवण्याकरता एकतर माणसाला संत व्हावं लागतं. त्याचं कारण आहे काला हा फक्त देवामध्ये आणि संतांमध्येच होत असतो. देव भक्त तो निकरिता
देव भक्त दोनी करिता काला, देव भक्त दोनी करिता तयाच्या सुखाला मनमुखवर. धन्य भाग्य त्यांच्या गोकुळी जला, धन्य भाग्य त्यांच्या गोकुळी जला. काला करण्याकरता एकतर देव असावं लागतं किंवा काला करण्याकरता संत असावं लागतं. काला हा देवात आणि संतात होत असतो. काल्याचा प्रसाद मिळवण्याकरता प्रत्येक जीवाला दादा 4 गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यातली पहिली जी गोष्ट आहे त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. दुसरी जी गोष्ट आहे त्याला प्रयत्न असं म्हणतात. तिसरी जी गोष्ट आहे त्याला प्रार्थना असं म्हणतात. आणि चौथी जी गोष्ट आहे दादा त्याला प्रसाद असं म्हणतात. मला असं वाटतंय मी सगळे शब्द प्रणे चालू होणारे तुम्हाला दिले. काल्याचा प्रसाद मिळवण्याकरता सगळ्यात अगोदर पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थ 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 म्हणजे तरी काय? एका वाक्यामध्ये पुरुषार्थ तुम्हाला सांगेल. जी गोष्ट जगामध्ये कोणाला कधीच करता येत नाही ती गोष्ट करून दाखवणं याला पुरुषार्थ असं म्हणतात. तुमच्याजवळ नदी आहे का? नदी आहे इकडून अशी वाहते. पण एखाद्या पुरुषार्थ कशाला म्हणावं मी तुम्हाला सांगेन. तुमच्या जवळून नदी वाहती आहे. एखाद्या वेळा नदीला जर पूर आला आणि पूर आल्यानंतर एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्या नदीमध्ये जर उडी टाकली आणि एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्यांनी उडी टाकल्यानंतर तो पोहणारा जर खालून निघाला तर याच्यामध्ये काय पुरुषार्थ आहे? याच्यामध्ये काहीच पुरुषार्थ नाही. तो पट्टीचा पोहणार आहे. वर उडी टाकल्यानंतर खाली जर निघत असेल याच्यात पुरुषार्थ नाही. परंतु पुरुषार्थ त्याला म्हणावं नदीला पूर आलेला असावा. एखाद्यानं खाली उडी टाकावी आणि खाली उडी टाकून तो जर धरणामध्ये वर निघत असेल तर याला पुरुषार्थ म्हणा. जी गोष्ट जगामध्ये कधीच कोणाला करता येत नाही ती गोष्ट करून दाखवणं याला पुरुषार्थ असं म्हणतात. मला असं वाटतंय संसाराचा त्याग करणं ही गोष्ट सोपी नाही. संसाराचा त्याग करणं ही गोष्ट सोपी नाही. परंतु एखाद्यानं केला तर दादा तो पुरुषार्थच आहे ना. जगद्गुरु तुकोबांच्या भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तर तुका म्हणे शूर झाला तुका म्हणे शूर झालो बाहेर आलो संसारात. काल्याचा प्रसाद मिळवण्याकरता संसाराचा त्याग करून माणसाला या मंडपामध्ये यावं लागतं. त्यावेळेला काल्याचा प्रसाद माणसाला मिळत असतो. संसाराचा त्याग माणसाला करावा लागतो. बाहेर आलो संसारात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही पुरुषार्थ केला. आम्ही संसारातून बाहेर आलो. संसाराचा त्याग केला. जाळवणे संसार बैसलो अंगणी किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये केल्या. म्हणून आम्हाला काल्याचा प्रसाद मिळाला. दादा काल्याचा प्रसाद मिळवण्याकरता संसाराचा त्याग करावा लागतो. परंतु माणसं संसाराचा त्याग कधी करत असतात? ज्या वेळेला संसार वाईट आहे असा अनुभव माणसाला येईल
त्यावेळेला माणसं संसाराचा त्याग करून परमार्थाला लागतील. परंतु अगोदर संसार वाईट आहे हे माणसाला कळालं तरी पाहिजे ना. संसार वाईट आहे याचा अनुभव माणसाला अगोदर आला पाहिजे. काय झालं बघा, गोकुळातील एक प्रसंग आहे. गोकुळामध्ये एका त्या गोपाळाला आपल्या सासूरवाडीला जायचं होतं. नाजूक त्याचं नातं होतं. नाजूक नातं असल्यामुळे त्याला सासूरवाडीला जायचं होतं. तो आपल्या बऱ्याच मित्रांना म्हणत होता की चाल रे राजा, आपल्याला सासूरवाडीला जायचंय. परंतु त्याच्याबरोबर एकही गोपाळ जायला तयार नव्हते. त्याचं कारण, ज्या सासूरवाडीला त्या गोपाळाला जायचं होतं ती सासूरवाडी त्यांच्या गावापासून 5 किलोमीटर पर्यंत पायी प्रवास करून जायचं होतं. मधामधून ज्या रस्त्यानं जायचंय त्या स्मशानभूमी मधामध्ये लागणारी होती. म्हणून त्याच्याबरोबर एकही गोपाळ जायला तयार नव्हता. म्हणून तो एकाच गोपाळ आपल्या सासूरवाडीला जाण्याकरता निघाला. सासूरवाडीला जाण्याकरता जात असताना जशी जशी स्मशानभूमी जवळ येत होती तसं तसं त्या गोपाळांना गावातल्या लोकांनी सांगितलेल्या भूताखेताच्या गोष्टी आठवायला लागल्या होत्या. गोपाळांना गावातील लोकांनी सांगितलं होतं की त्या स्मशानभूमीमध्ये खूप भूत राहतात. कुणाला ते भूत गाढवाच्या रूपानं भेटलं होतं, कुणाला ते भूत कुत्र्याच्या रूपानं भेटलं होतं. अशी गावातील लोकांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोपाळाला आठवायला लागल्या होत्या. जशी जशी स्मशानभूमी जवळ जवळ येत होती तसं तसं गोपाळाचं भजन फार मोठ्या प्रमाणामध्ये चाललं होतं. मेरो राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम भगवान. राधेचं भजन करत 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 तो गोपाळ स्मशानभूमीपर्यंत आला. स्मशानभूमीपर्यंत आल्यानंतर त्या गोपाळाला स्मशानभूमीमध्ये एक माणूस भेटला आणि माणूस भेटल्यानंतर या गोपाळानं त्या भेटलेल्या माणसाला प्रश्न विचारला, काय हो, मी असं ऐकलंय या स्मशानभूमीमध्ये खूप भूत राहतात. कोण म्हणाले? कोण म्हणाले? तो गोपाळ म्हणाला त्या भेटलेल्या माणसाला की मी असं ऐकलंय की या स्मशानभूमीमध्ये खूप भूत राहतात. त्यावेळेला भेटलेला माणूस म्हटला, मला काय या स्मशानभूमीची जास्त ओळख नाही, मला काय या स्मशानभूमीचा जास्त परिचय नाही. त्याचं कारण, मला मरूनच आता फक्त 15 दिवस झाले. माझे भेटलेला माणूस कोण होता? भूत होता. परंतु गोपाळाला त्याचा अनुभव नव्हता. ज्या वेळेला त्या गोपाळाला त्या भूताचा अनुभव आला त्यावेळेला गोपाळ धावपळ करू लागला. वाईट असा अनुभव आल्याशिवाय माणसं चांगल्याकडे कधी जात नसतात. म्हणून प्रपंच वाईट आहे असा अनुभव प्रत्येकाला येणं फार महत्वाचं आहे. प्रपंचाचा त्याग करून माणसाला परमार्थामध्ये यावं लागतं. त्यावेळेला काल्याचा प्रसाद माणसाला मिळत असतो. परंतु मला सांगू द्या, फक्त प्रपंचाचा त्याग करून या धर्ममंडपामध्ये आल्या आल्या माणसाला कधीही प्रसाद मिळत नसतो. माणसाला दुसरी गोष्ट करावी लागते, त्याला प्रयत्न असं म्हणतात. काल्याचा प्रसाद मिळवण्याकरता दुसरी गोष्ट म्हणजे प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न म्हणजे तरी काय, या मंडपामध्ये आल्यानंतर माणसाला साधना करावी लागते. साधना म्हणजे भजन करावं लागतं. जी माणसं या धर्ममंडपामध्ये भजन करतात त्यांनाच काल्याचा प्रसाद मिळत असतो. कारण मला असं वाटतंय काल्याचा प्रसाद देण्याकरता स्वतः भगवान परमात्मा या ठिकाणी येत असतात. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवंताने आपल्या हाताने आपल्याला प्रसाद द्यावा याच्याकरता माणसाला त्या भगवंताचं भजन सुद्धा या मंडपामध्ये करावं लागतं. ते भजन किती केलं पाहिजे? राधेने जेवढं भगवान कृष्ण परमात्म्याचं भजन केलं, राधेनं जेवढं भगवान कृष्ण परमात्म्यावर प्रेम केलं, तेवढं प्रेम कन्हैयावर आपल्याला सुद्धा करावं लागतं. मला असं वाटतंय राधेने भगवान कृष्ण परमात्म्यावर जेवढं प्रेम केलं दादा, तेवढं प्रेम कन्हैयाने सुद्धा राधेवर कधी केलं नाही बरं. कारण कन्हैयाने जर राधेवर भरपूर प्रेम केलं असते तर राधा असं कधीच म्हणाली नसती. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो कहे क्या होते हैं आंसू, क्या होते हैं पीड़ा, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है. एक बार तो राधा बनकर देखो सावरिया, राधा यूं रो कहे क्या
राधे एवढं प्रेम आपण कन्हैयावर करावं. त्यावेळेला काल्याचा प्रसाद आपल्याला मिळत असतो. भगवंताने जर आपल्याला वाचा दिली असेल तर या वाचेनं भगवान कृष्ण परमात्म्याचं भजन या धर्म मंडपामध्ये करावं. त्यावेळेला काल्याचा प्रसाद माणसाला मिळत असतो. काल्याचा प्रसाद मिळवण्याकरता सगळ्यात अगोदर पुरुषार्थ करावा. पुरुषार्थ म्हणजे प्रपंचाचा त्याग करावा, या धर्म मंडपामध्ये यावं. दुसरी गोष्ट प्रयत्न करावा. प्रयत्न करावा म्हणजे अखंड त्याचं भजन किंवा साधना करावी. ते भजन कसं करावं? काल्याचा प्रसाद मिळावा असं जर वाटत असेल तर हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन माझ्या बरोबर सगळ्यांनी अगदी 2 मिनिटं करायचे. राधे राधे संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या बोटांच्या कपळाईने ज्यांनी आपला परिचय संबंध महाराष्ट्राला दिलाय, हरिभक्त ब्रायड मृदुंग सम्राट अरुणजी महाराज कदम आज आवर्जून कीर्तनासाठी उपस्थित आहे. सर्वांच्या वतीने स्वागत आहे.